हॅलो मंडळी, तर आज आपण एक युनिक नाश्ता बघणार आहोत. मक्याचे जे दाणे असतात त्याचा एक मस्तपैकी आपण हेल्दी पोळा बघणार आहोत. तर आपण मक्याची भजी बघितली, चाट बघितलं, तर आपण एक मक्याचा चिला तर बनवलाच पाहिजे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम काय घेतलेलं आहे, तर मका हा बॉईल करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये नंतर मग कांदा, टोमॅटो, कॅबेज म्हणजेच कोबी, कोथिंबीर, परत कढीपत्ता, मिरची आणि आपले जे नॉर्मल गरम मसाला, टर्मरिक, तिखट, हळद, सॉल्ट, चाट मसाला, हे सगळे जे आपले आवडते मसाले असतात ना, ते टाकून मस्तपैकी मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये राईस फ्लोअर जास्त आणि बेसन थोडं कमी, पण फ्लोअरचा रेशो हा कमीच ठेवायचा आहे आणि या भाज्या जास्त असल्या पाहिजेत. अशा प्रकारे ह्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे तसं मिक्स करून घ्यायचंय. अशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि पाणी सुद्धा जास्त पाहिजे त्याच्यात, कारण त्याच्यामध्ये फ्लार कमी आहे आणि भाज्या जास्त आहेत. तुम्ही बघू शकता ते कसं दिसतंय आणि हीच कन्सिस्टन्सी हवी आहे. फ्लार जास्तही टाकायचं नाहीये. आता आपण पॅनला पण ऑइल लावून घेऊया. तुम्ही तुपही लावू शकता आणि त्याच्यावरती हे बॅटर असं स्प्रेड करायचंय. ह्याच्यामध्ये पीठ कमी असल्यामुळे हे बॅटर असं दिसतंय आणि हेच हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्त सब्जी आहेत, जास्त भाज्या आहेत. तर हे असंच करायचंय आणि तुम्ही नक्की करून पहा. हे खूप छान लागतं आणि जवळजवळ 10 मिनिटं आपण एक बाजू शिजवून घ्यायची आणि मग ही अशी बाजू दिसते आणि मग आपण त्याला फ्लिप करून घेऊया आणि दुसरी बाजू ही अशी क्रिस्पी करायची. गोल्डन ब्राऊन कलर मस्तपैकी येतो त्याला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ही रेसिपी झटपट होणारी आहे आणि घरच्या घरी साहित्यात होणारी आहे. जास्त भाज्या आहेत त्याच्यामुळे ही हेल्दी म्हणू शकतो आपण बऱ्यापैकी. तुम्ही नक्की करून पहा. फॉलो फॉर मोर.